जमिनीच्या कागदपत्रांसाठी सरकारी ऑफिसात हेलपाटे मारून थकलात? अहो, ते दिवस आता गेले. महाराष्ट्र शासनाने एक अशी जबरदस्त डिजिटल क्रांती आणली आहे, जी तुमचा हक्क थेट तुमच्या हातात देणार आहे. चला, बघूया हे सगळं कसं शक्य आहे ते. विचार करा, सरकारी कार्यालयाबाहेरच्या त्या लांबच्या लांब रांगा, एजंटशिवाय पान हालत नाही अशी परिस्थिती, आणि आपल्याच जमिनीची रात्रंदिवस चिंता. कंटाळा आलाय ना या सगळ्याला? पण थांबा, या सगळ्या त्रासावर आता एकच रामबाण उपाय आहे. एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत, एका साहेबांकडून दुसऱ्या साहेबांकडे, कागदांचे ते ढिगारे आणि त्यात वाया जाणारा आपला वेळ आणि पैसा. बापरे, हा सगळा मनस्ताप आता खरंच बस झालं. कारण महाराष्ट्र सरकारने यावर एक पक्का तोडगा काढलाय. तर हा नवा उपाय आहे डिजिटल सरकारचा. सादर आहे महाराष्ट्र शासनाचं भूमी अभिलेख पोर्टल. हे एक असं माध्यम आहे जे आपलं सरकार थेट आपल्या घरात आपल्या मोबाईलमध्ये घेऊन येतं. आता तुम्ही म्हणाल की हे भूमी अभिलेख पोर्टल म्हणजे नेमकं आहे तरी काय? हो, एकदम सोपं आहे. ही एक सरकारी वेबसाईट आहे जिथे आपल्या जमिनीची सगळीच्या सगळी अधिकृत माहिती अगदी सुरक्षितपणे आपल्या मोबाईलवर मिळते. म्हणजे अख्खं सरकारी कार्यालयच जणू आपल्या खिशात आलंय. आणि या पोर्टलवर आपल्यासाठी काय काय आहे माहितीये? बघा, 7/12 उतारा, 8 उतारा, शहरातल्या जागेसाठी मालमत्ता पत्रक, मालकी हक्कात बदल करायचा असेल तर हक्क अर्ज, आपल्या जमिनीचा नकाशा, आणि इतकंच काय तर जुन्यातले जुने रेकॉर्डसुद्धा. सगळं काही फक्त एका क्लिकवर. चला तर मग आता आपल्या जमिनीच्या हक्काचे 3 सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊया. कारण ही 3 कागदपत्र म्हणजे आपल्या हक्काचं जणू एक सुरक्षा कवचच आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे 7/12 उतारा. याला आपल्या शेताचं ओळखपत्रच समजा की. जमिनीचा मालक कोण, जमीन किती आहे आणि त्यावर कोणतं पीक घेतलं जातं, ही सगळी माहिती या एका कागदावर असते. आता दुसरा महत्त्वाचा कागद आहे 8 उतारा. याला आपल्या जमिनीची खातेवही म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्या नावावर वेगवेगळ्या गट नंबरमध्ये एकूण किती जमीन आहे याचा सगळा हिशोब आपल्याला 8 उतार्यामध्ये मिळतो. आणि तिसरं आहे मालमत्ता पत्रक, ज्याला आपण प्रॉपर्टी कार्ड असंही म्हणतो. हे खास करून शहरातल्या म्हणजे बिगर शेती जमिनीसाठी असतं. यात त्या जागेचा पूर्ण इतिहास, म्हणजे आधीचे मालक कोण होते आणि आज मालकी हक्क कोणाकडे आहे, हे सगळं अगदी स्पष्ट लिहिलेलं असतं. बरं, कागदपत्र तर समजली, पण आता घरबसल्या आपले हक्क मिळवायचे कसे? चला, आता पुढे बघूया की हे पोर्टल आपल्याला अजून काय काय मदत करतं ते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जमिनीच्या मालकी हक्कात बदल म्हणजे फेरफार करणं का गरजेचं आहे? कारण बघा, जेव्हा जमीन विकली जाते किंवा वारसा हक्काने नाव लागतं, तेव्हा सरकारी दप्तरात त्याची नोंद होणं खूप महत्त्वाचं आहे. ही नोंद वेळेवर झाली नाही तर पुढे खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. आणि हेच जे किचकट काम होतं ना, ते आता हक्क प्रणालीमुळे अगदी सोपं झालंय. आता हेलपाटे नाहीत, एजंट नाहीत, फक्त 4 सोप्या पायऱ्या. पोर्टलवर लॉग इन करा, अर्ज भरा, कागदपत्र अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरा. झालं, आपलं काम घर बसल्या पूर्ण. थांबा, अजून एका. आता आपण आपल्या जमिनीचा नकाशा सुद्धा घर बसल्या पाहू शकतो. हो, खरंय. भूनकाशा सेवेमुळे आपल्या जमिनीच्या सीमा कुठे आहेत हे अगदी स्पष्ट दिसतं. म्हणजे भविष्यातल्या वादच मिटले, आहे की नाही जबरदस्त? आता आपण आलोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्याचा आपल्याला काय फायदा? या डिजिटल कागदपत्रांमुळे आपल्याला कोणती ताकद मिळते? हा आपला विजय कसा आहे ते पाहूया. ही डिजिटल कागदपत्र म्हणजे आपल्या प्रगतीची चावी आहे. याच्या आधारावर बँकेकडून कर्ज मिळवणं सोपं होतं, कोर्टात आपला हक्क सिद्ध करता येतो, जमिनीचे वाद टाळता येतात आणि सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ घेता येतो. फरक तर आपल्या डोळ्यासमोर आहे. जुन्या पद्धतीत एजंटवर अवलंबून राहावं लागायचं, वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचा. पण आता या नव्या डिजिटल मार्गामुळे थेट सरकारी सेवा मिळते, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि पैसाही वाचतो. थोडक्यात सांगायचं तर याचे 4 मोठे फायदे आहेत. 1. कामात पारदर्शकता आली. 2. वेळेची बचत झाली. 3. पैशाची बचत झाली. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या कागदपत्रांना कायदेशीर मान्यता मिळाली. आणि ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, या पोर्टलवरून मिळणारे डिजिटल सही असलेले 7/12, 8 आणि मालमत्ता पत्रक हे सर्व सरकारी आणि कायदेशीर कामांसाठी 100% वैध आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणीही नाकारू शकत नाही. हा आपला हक्क आहे. तर मग शेवटी एकच सूत्र लक्षात ठेवूया, हक्काची माहिती म्हणजे सुरक्षित जमीन. ज्याच्याकडे आपल्या हक्काची अचूक माहिती आहे त्याचीच जमीन सुरक्षित आहे. मग आता थांबू नका, आजच भूमी अभिलेख पोर्टलला भेट द्या आणि आपल्या जमिनीचा ताबा आणि हक्क दोन्ही स्वतःच्या हातात घ्या.
या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.